कृष्ण गोकुळातून मथुरेला गेला. मथुरेचा राजा झाला. संपूर्ण जगाचा तारणहार झाला. पण मागे उरलेल्या राधेचं पुढे काय झालं, हा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का? ज्या श्वासात फक्त कान्हा होता, त्या श्वासांनी त्याच्याविना आयुष्य कसं काढलं असेल? नमस्कार, मी राधिकामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अनुभवणार आहोत राधेच्या प्रेमाचा तो पैलू जो इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवलाय. ज्या दिवशी अक्रूराचा रथ कृष्णाला घेऊन मथुरेच्या दिशेने निघाला, गोकुळातील प्रत्येक डोळा रडत होता. पण राधा मात्र शांत होती. तिचे डोळे कोरडे होते. लोक म्हणू लागले, राधेला दुःख नाहीये का? पण त्यांना कसं समजावणार की जिच्या डोळ्यातच तो घनश्याम सामावलाय, तिने अश्रू ढाळले तर तो कृष्णच त्या अश्रूंसोबत वाहून गेला नसता का? रथाची उडणारी धूळ संपेपर्यंत ती वेशीवर उभी होती आणि मग ती परत फिरली, ती एक नवीन राधा बनून. कृष्ण गेल्यानंतर राधा कशी जगली? ती तासनतास यमुनेच्या काठी बसायची, पण रडण्यासाठी नाही, तर त्या वाहत्या पाण्यात कृष्णाचं प्रतिबिंब शोधण्यासाठी. जेव्हा जेव्हा गोकुळात वाऱ्याची झुळूक यायची, तेव्हा तिला त्यात कृष्णाचा स्पर्श जाणवायचा. कदंबाच्या झाडाखाली तिला त्याची सावली दिसायची. तिने कृष्णाची वाट पाहणं कधीच सोडून दिलं होतं, कारण वाट त्यांची पाहिली जाते जे दूर जातात. जो हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात धडधडतोय, त्याची वाट कशी पाहायची? राधेने कृष्णाला शोधणं थांबवलं होतं, कारण तिने कृष्णाला स्वतःमध्येच जगणं सुरू केलं होतं. कृष्णाने मथुरेत जाऊन जग जिंकलं असेल, पण राधेने इथं गोकुळात राहून स्वतः कृष्णालाच जिंकलं होतं. विरह हा शाप नसून भक्तीचा आणि प्रेमाचा सर्वात उच्च स्तर आहे, हे राधेच्या जगण्याने जगाला शिकवलं. प्रेम म्हणजे केवळ सोबत असणं नाही, तर हजारो मैल दूर राहूनही मी म्हणजे तूच ही अद्वैताची भावना जपणं, हेच तर राधेचं खरं जीवन होतं. खरंच ना, प्रेम असावं तर राधेसारखं, ज्याला काळाचं आणि अंतराचं कोणतंच बंधन नाही. तुम्हाला काय वाटतं, आजच्या काळात असं निखळ आणि निस्वार्थ प्रेम शक्य आहे का? की प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं इथवरच मर्यादित राहिलंय? मला तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच एका सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवासात आपण लवकरच भेटूया. मी राधिकाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत राधे राधे. मी राधिका. लाईक करा, शेअर करा, आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.